नमस्कार मित्रांनो, निसर्गातल्या सुंदर अशा माझ्या व्हिडिओमध्ये मी अक्षय चव्हाण तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मी आलो होतो रिंगणेमध्ये पांचावाडीमध्ये गणपती बघायला, ज्या ठिकाणी गणपती बनतात मूर्तीशाळेमध्ये। मूर्ती पाहिल्या, गणपती सर्व पाहिले, खूप छान कलर, खूप समाधान वाटलं। काही दिवसातच आपला बाप्पा आपल्या घरी येणार आहे। तर मूर्ती बघून झाली आणि घरी जायला निघालो, त्यावेळी मला आठवलं की माझ्या मित्राने इकडे एक खूप छान असं प्रदर्शन त्याच्या घरी ठेवलं आहे। तर म्हटलं इतक्या जवळ आलो आहे तर ते आपण जाऊन पाहूया आणि तुम्हाला पण दाखवूया। तर त्यासाठी मी आणि अंश आणि आरोही आम्ही तिघं मूर्तीशाळेतून त्या माझ्या मित्राच्या घरी चाललो आहे। तर चला त्या मित्राच्या घरी जाऊया आणि नक्की प्रदर्शन कसलं आहे आणि काय काय ते आपल्याला बघायला मिळेल ते आपण त्याच्या घरी जाऊन बघूया। मित्रांनो, मी चाललो आहे घरी माझ्या मित्राच्या, पण त्याआधी त्याचं जे घर आहे ना ते रोडपासून बरंचसं आतमध्ये म्हणजे नदीच्या पलीकडे आहे। पावसाळ्यातून इकडे कोणती गाडी वगैरे येत नाही, फक्त आली तर एक मोटरसायकल येऊ शकते, असा हा रस्ता आहे। तर जास्तीत जास्त पायवाटच आहे इकडे। तर पायवाटीने घरी त्याच्या जाताना बघा, दोन्ही बाजूला किती छान सुंदर असं जे भात लावले ना ते इतकं सुंदर दिसतंय आणि आकाश पण एकदम खूप छान रंग त्याचे। तर ते इथे मला बघायला मिळते बघा, म्हणून मी ते तुम्हाला पण दाखवतोय। मित्रांनो, या इकडे पण बघा गवत फुललंय खूप छान। लहानपणी आम्ही ह्या गवताने खेळायचो, खूप मजा यायची, ते दिवस वेगळे होते। असो, तर आता मी मित्राच्या घरी जातोय आणि तुम्हाला ते प्रदर्शन दाखवतो। तर मी आता माझ्या मित्राच्या घरी आलोय बघा। समोर बघूनच तुम्हाला कळलं असेल नक्कीच की हे काय आहे ते। त्याआधी माझ्या मित्राचं नाव आहे सुयोग पांचाळ। तो खूप छान क्रिएटिव्ह आहे, खूप छान वेगवेगळ्या डिझाईन त्यांनी बनवलेत बघा। ह्या डिझाईन नक्की कसल्या आहेत ते तुम्हाला माहिती आहे, तरी पण सांगतो की हे गणपतीसाठी आपण डेकोरेशन करतो किंवा मकर बनवतो ना, ते हे मकर आहेत। यातलं महत्त्वाचं म्हणजे असं आहे की हे जे मकर आहेत हे थर्माकोलपासून किंवा फोमपासून बनवले नाही आहेत, हे यातलं महत्त्वाचं आहे। तर हे जे मकर बनवले आहेत ते PVC शीट यापासून, या मटेरियलपासून बनवले आहेत। याला PVC बोर्ड किंवा सन बोर्ड पण म्हणतात। तर हे जे मकर बनवले आहेत ना ते थर्माकोल किंवा फोमपासून बनवलेल्या मकरपेक्षा खूप मजबूत आहेत आणि यांचं लाईफ पण खूप आहे। म्हणजे एकदा तुम्ही घेतलं तर खूप वर्ष वापरू पण शकता आणि ठेवताना पण एकदम असं थर्माकोलला जसं जपून ठेवावं लागतं त्या पद्धतीने याला जपून ठेवावं लागत नाही। असं मित्रांनो, सर्वात आधी हे जे मकर आहेत यांना ऑर्डर करण्यासाठी किंवा बुकिंग करण्यासाठी माझ्या मित्राला तुम्ही कॉन्टॅक्ट कसं करणार, त्यासाठी मी तुम्हाला पहिलं त्याचा नंबर ॲड्रेस देतो, तो तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे। आणि लवकरात लवकर तुम्हाला जर नक्कीच हे मकर आवडले असतील तर त्याच्याकडे बुकिंग करून घ्या। त्यासाठी हा नंबर मी पुढे देतो आहे। यामध्ये त्याचा नंबरही आहे आणि त्याचा पत्ताही आहे, तुम्ही तिथे त्याला कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच। मित्रांनो, तुम्हाला आवडलेलं यातलं मकर तुमच्या गणपतीसाठी बनवून मिळेल। सॅम्पल डिझाईन तुम्हाला आवडली त्यानंतर तुम्ही फोन करून त्याला सांगून आपली ऑर्डर पक्की करायची। आणि तुम्हाला जर का आवडलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्याला कॉन्टॅक्ट करा, म्हणजे त्यालाही वेळ जास्त लागतो बनवायला, कारण हे CNC मशीनवरती बनतं आणि खूप डिझाईन आहे बारीक, तर त्याला नक्कीच वेळ लागतो। यासाठी तुम्ही लवकरात लवकर त्याला ऑर्डर दिली तर तुम्हाला लवकरात लवकर करून मिळेल। मित्रांनो, या मकरमध्ये बघा लाईट पण आहेत खूप प्रकारच्या, आणि ज्या लाईट वापरल्या आहेत त्या पण खूप चांगल्या कंपनीच्या वगैरे आहेत। LED लाईट, बरेचसे रंग आहेत त्याच्यामध्ये, बऱ्याच डिझाईन आहेत, खूप प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनमध्ये तुम्ही त्या रिमोटवरती तुम्हाला हवा तो कलर, हवी ते डिझाईन किंवा त्याचा स्पीड वगैरे सर्व जे आहे ते सर्व तुम्ही त्या रिमोटवरती मेंटेन करू शकता। म्हणजे तुम्हाला जो कोणता कलर हवा तो तुम्ही सिलेक्ट करून ठेवू शकता, किंवा जे ब्लिंक लाईट होतात त्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ब्लिंक होतात, त्या तुम्हाला आवडतील तशा तुम्ही सेट करून ठेवू शकता। आणि हेही खूप चांगलं मटेरियल वापरलं आहे जे इलेक्ट्रिकचं वापरलं आहे ते। मित्रांनो, तुम्ही वाट बघूच नका, नक्कीच त्याला कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून आपली जी ऑर्डर आणि आपलं जे मकर आवडीचं आहे ते नक्कीच पहिल्यांदा तुम्ही बुकिंग करा, असं मला वाटतं। मित्रांनो, मकर जे आहेत ती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा। त्याचबरोबर एकदा सुयोगला नक्की फोन करा आणि याची माहिती तुम्ही त्याच्याकडून घ्या।
मित्रांनो, सुयोगने जे प्रदर्शन लावलेत त्याचा व्हिडिओ आजचा जो मी केला आहे तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा.